शनिप्रदोष व्रतासाठी करावयाचे उपाय. शनिप्रदोष व्रत हे शनिदोष आणि जीवनातील त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. या दिवशी केलेली पूजा, उपवास आणि दान यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल आणि शुभ परिणाम मिळतात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती पूर्ण पहा. व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नंबर 1. शिवलिंगाचा अभिषेक. या दिवशी शिवलिंगावर गंगाजल, दूध आणि मधाचा अभिषेक करा. भगवान शिव यांना बेलपत्र आणि धतुरा खूप आवडतात, म्हणून हे शिवलिंगावर अर्पण करा. शनिदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा उपाय उपयुक्त आहे. उपाय नंबर 2. केशराचा नैवेद्य. शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने घरातील गरिबी दूर होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. नंबर 3. तीळ आणि मोहरीचे तेल. या दिवशी काळे तीळ आणि मोहरीचे तेल दान करा. दुर्दैवाला सौभाग्यात बदलण्यासाठी आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो. उपाय नंबर 4. गरीब आणि गरजूंना दानधर्म. या दिवशी गरिबांना अन्न, कपडे किंवा पैसे दान करा. असे केल्याने जीवनात सुख, शांती आणि सौभाग्य येते. उपाय नंबर 5. कर्जापासून मुक्तता. शिवलिंगावर गंगाजल आणि अक्षता अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्तता मिळते आणि संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते. उपाय नंबर 6. व्यवसायात प्रगती. शनिप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची श्रद्धा आणि भक्तीने पूजा करा. असे केल्याने व्यवसाय आणि व्यापार वाढतो. उपाय नंबर 7. निळ्या रंगाचे महत्त्व. शनिदेवाला निळा रंग खूप आवडतो. या दिवशी निळे कपडे घाला आणि निळे फुले अर्पण करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि शुभ फळे देतात. उपाय नंबर 8. जीवनातील संकट दूर करण्यासाठी उपाय. शनिप्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन पूजा करावी आणि शिवलिंगावर जल अर्पण करावे. यानंतर शिवलिंगाच्या जलाधारेतून वाहणारे जल कलशात घेत घरी आणा. हे जल देवघरात ठेवा. त्यानंतर व्रताच्या पारण वेळी या जलचे सेवन करा. या उपायाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होते. उपाय नंबर 9. सुखी वैवाहिक जीवनासाठी उपाय. सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवन ही प्रत्येकाची इच्छा असते. तुम्हाला चांगले वैवाहिक जीवन हवे असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेदरम्यान शिवलिंगावर भांग, बेलपत्र आणि फुले अर्पण करा. या उपायाने पती पत्नीमधील दुरावा दूर होत नात्यात गोडवा निर्माण होतो. उपाय नंबर 10. शनिदेवाची पूजा करून त्यांना काळे वस्त्र, तेल, काळे तीळ अर्पण करावे. शनिप्रदोष व्रतात तिन्ही सांजेला शिवपूजन, शनिपूजन झाले की हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडाचे पठण करावे. शनिप्रदोष व्रताचरण करताना महादेवाच्या शिवलिंगावर 108 बेलपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.